रूप पाहतालो जनिया रूप पाहतालो जनिया रूप पाहतालो रूप पाहतालो जनिया हरि हरि दो
आणि कण कापड गव्हाळाचे घरी हॅलो हरी हरी तुम्ही म्हणारे सखळ हरी हरी तुम्ही म्हणारे हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे सखळ हरी हरी तुम्ही म्हणारे सखळ हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया तुटातील तेने माया तुटातील आणि कनका कडू गबराती भरी आणि कनका कडू गबराती तेणे माया तुटकेल तेणे माया तुटतेल
तेथे आहे थोरे तेथे आहे थोरे नागवन
तुम्ही म्हणारे सकळ तेणे मायाजाळ तुटतील अनेक नकापळ गबाळाचे भरी तेथे आहे तोरी नागवण भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा अनेक नकापळ गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण तुका म्हणे हात व कृपेचा सागर नामासाठी पार पावविल अनेक नकापळ गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण पांडुरंग गुरु वृद्धम नमो पांडुरंग गुरु वृद्धम सरे चरण संततिया सरे चरण संततिया सरे चरण संततिया समचरण सरोजन सांदेला जगन्निहित पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंदरं कुंजनिद्रं सदधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जराजरीयं ध्यान मूलं गुरुर्मूर्ते पूजा मूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गंगा विशुद्धं यत्पादस्पर्शं समाधितमूर्तिं नमामि गंगागिरिं शुचिः शीलः समुदक्षः प्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेणे मायाजाळ तुटतील अनेक नकापळू गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवण किंवा दुसरा पाठ आहे पडो तेथे थोरी नागवण योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र पुण्यस्तंभ पुण्यतांबा संत चांगदेव महाराजांचं समाधी स्थळ आणि ऐतिहासिक पुरातन असणार हे स्थान आहे गोदावरीच्या तीराला पुरातन स्थान आहेत अनेक देवस्थानं या ठिकाणी आहेत शिवालय आहेत विशेषतः कार्तिक स्वामींचं देखील मंदिर या ठिकाणी आहे चांगदेव महाराजांचं समाधीस्थळ आहेत आणि योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांनीच ही चांगदेव महाराजांची यात्रा सुरू केलेली आहे कारण चांगदेव महाराजांची यात्रा तशी शिवरात्रीला होती पूर्वी चांगदेव महाराजांचे समाधी सोहळा शिवरात्रीला केला जातो तिकडं मुक्ताईनगर तालुक्यामध्ये सुद्धा चांगदेवांचं तपस्थळ आहे तिथेही शिवरात्रीलाच यात्रा असते चांगदेव महाराजांनी जिथं तपस्या केलेली आहे तिथं त्या गावाचं नावच चांगदेव आहे त्या ठिकाणी शिवरात्रीलाच चांगदेव महाराजांची यात्रा भरत असते आषाढ वद्य एकादशीला असणारी ही चांगदेव महाराजांची यात्रा योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली आहे आणि त्याला मूळ कारण म्हणजे सद्गुरु गंगागिरी महाराज या ठिकाणी सप्ताह जाहीर करीत असत आणि ती परंपरा आजही चालू आहे
गुरुवर्य नारायणगिरी महाराज ज्या ठिकाणी उभं राहून सप्ताह जाहीर करीत असत तिथं आपण महाराजांच्या नंतर महाराजांचं स्मृती मंदिर बांधलेलं आहे. कारण चांगदेव महाराजांकडे मुख करून महाराज तिथं कीर्तन करायचे, परंतु तिथं जागा कमी पडत होती. दिवसेंदिवस वाढता समाज आणि जागा पुरत नव्हती, म्हणून आपण इकडं हे स्टेज बनवून या ठिकाणी एक ग्राउंड तयार केलं. या बाबतीत मी पुणतांबेकर ग्रामस्थांनाही धन्यवाद देईल. पुणतांबा ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन आपल्याला ही जागा लिहून दिली, त्यामुळं आपल्याला मोकळे मनाने या ठिकाणी परमार्थ करता येतो. आता तिथं ज्यावेळेला कार्यक्रम व्हायचा, पलीकडून यात्रा जवळ होती, त्या यात्रेचा आवाज यायचा, बसायला जागा पुरत नव्हती. एक भव्य अशा प्रकारची जागा आपल्याला या ठिकाणी परमार्थ करण्याकरता झालेली आहे. त्याबद्दल पुणतांबेकर ग्रामस्थांना धन्यवाद. गोदावरी मातेच्या तीराला आहे संत चांगदेव महाराज, फार मोठे तपस्वी होते. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले. 1400 वर्ष जगणं म्हणजे आजच्या काळामध्ये कसं शक्य आहे? त्यांनी ते शक्य करून दाखवलं. योगामध्ये एक सामर्थ्य असतं काळावर विजय मिळवण्याचं. प्रत्येक 100 वर्षाला 100 वर्ष झाल्यानंतर त्यांना काळ घ्यायला यायचा, त्यावेळेला ते समाधी अवस्थेत जायचे. समाधीमध्ये प्राण ब्रह्मरंध्रामध्ये गेल्याच्या नंतर, कारण काळ जेव्हा येतो आपला प्राण हृदयामध्ये असतो, तिथं हृदयात प्राणच नाही आहेत, त्यामुळं काळ हा परत जात होता. आणि काळ परत निघून गेल्यानंतर पुन्हा ते समाधी उत्थान करायचे, पुन्हा 100 वर्ष पुन्हा काळ येत नव्हता. असे 1400 वर्ष चांगदेव महाराज जगलेत. या 1400 वर्षात त्यांनी काय केलं? चांगदेव महाराजांनी ज्ञानोबारायांना जे कोरं पत्र पाठवलं, त्या कोऱ्या पत्राबद्दल काही संभ्रम निर्माण होतो किंवा संभ्रम निर्माण केला जातो, किंवा त्याबद्दल सत्य आपल्याला माहित नाहीये. असं सांगितलं जातं की चांगदेव महाराज पत्र लिहायला बसले आणि त्यांना नमस्कार लिहावा का आशीर्वाद लिहावा हे कळत नव्हतं, म्हणून त्यांनी कोरं पत्र दिलं. तर 1400 वर्ष राहून एवढी साधना तपस्या करून त्यांना एवढंही कळत नव्हतं. हे किती योग्य वाटतं आपल्याला? नमस्कार लिहावा का आशीर्वाद लिहावा एवढं कळत नव्हतं सांगतो महाराजांना. एवढे ते अज्ञानी होते का? एवढे अज्ञानी नव्हते. चांगदेव महाराजांचं जीवन चरित्र बघा. चांगदेव महाराजांनी ज्या ज्या गुरूंकडे जी जी विद्या प्राप्त केली, त्या गुरुला शेवटी सांगावं लागलं की आता माझी विद्या संपली, आता तुम्ही दुसरीकडे जा. आयुष्यही भरपूर होतं, वेळही भरपूर होता, दुसरं काही काम नव्हतं. आणि चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले, याचा अर्थ त्यांना जगण्याचे खूप हौस होते म्हणून जगले असा पण अर्थ नाहीये. चांगदेव महाराज ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा तज्ञ होते आणि आपल्या ज्योतिषशास्त्राच्या बळावर त्यांनी जाणलेलं होतं की आपल्या जीवनामध्ये 1400 वर्षानंतर गुरूंचा योग आहे आणि गुरुच्या प्राप्तीकरिता ज्यांनी 1400 वर्ष तपश्चर्या केली ते चांगदेव महाराज आहेत. मग कोरपत्र का दिलं? परमार्थामध्ये माणसाला कोरच व्हावं लागतं बरं का. कोर झाल्याशिवाय सफलता नाही. एक विद्वान मनुष्य
एका महात्म्याकडे गेला. वेद शास्त्र सर्व अभ्यास केलेला त्याने पाहिजे. वेदाचा अभ्यास केला, शास्त्राचा अभ्यास केला, पुराणाचा अभ्यास केला. वेदशास्त्राचा अभ्यास आमच्या संतांनी सुद्धा केलेला आहे. पाहिली पुराणे धांडोळिली दरोशने, धांडोळिली दरोशने, धांडोळिली दरोशने. पाहिले पुराणे दांडोळी दरोशने, दांडोळी दरोशने, दांडोळी दरोशने. पाहिली पुराणे दांडोळी दरोशने, दांडोळी दरोशने, दांडोळी दरोशने. पाहिली पुराणे दांडोळी दरोशने, दांडोळी दरोशने, दांडोळी दरोशने. पाहिली पुराणे धांडोळिली दरुशन. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18 ही पुराणे हरिसे गाती. ज्ञानोबारे सांगतात याचा अर्थ 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्ञानोबारांनी अभ्यासलेले होते. तुकोबारे म्हणतात पाहिले पुराणे धांडोळिले दर्शने. याचं दर्शन म्हणजे शास्त्र, शास्त्राचा आणि पुराणाचा तुकोबारांनी अभ्यास केलेला होता. मग चांगदेव महाराज एवढे अज्ञानी असतील कसे? मी सांगत होतो एक मनुष्य अशाच प्रकारे सर्व 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण अवगत केलेला, परंतु समाधान नाही मिळालं महाराज. विद्वान बनलं म्हणजे समाधान मिळतं असं काही नाहीये. सर्वात जास्त असमाधानी विद्वानच असतात. त्यांचं कशानेच पोट भरत नाही जेवढे मोठे होतात. तुकोबारे सांगतात आशाबद्ध वक्ता भय श्रोत याच्या चित्ता, भय श्रोत याच्या चित्ता, भय श्रोत याच्या चित्ता. तुकाराम महाराज सांगतात आशाबद्ध वक्ता भय श्रोत याच्या चित्ता. कारण श्रोत्याला भय राहते न जाणे किती तोंड वाचतो. गातो तेची नाही ठावे, तोंड वासी काय द्यावे. काय गातो ते त्याला कळत नाही, पण त्याचं तोंड किती वासेल याचा भरोसाच नाही. मग त्या श्रोत्याला असं वाटतं न जाणे हे पुढं काय, त्याचं लक्ष तिकडं नसतं. हा बाबा किती तोंड वाचतो. आणि जेवढे मोठे तेवढ्याचं तोंड मोठं. आणि म्हणून या ठिकाणी केवळ विद्वान असला तो समाधानी असतो असं मुळीच नाहीये. एकदा एक विद्वान बनण्याच्या इच्छेने काशीला मणिकर्णिका घाटावर वेदाचे अक्षर गोकीत बसलेला होता. शंकराचार्यांची त्याची भेट झाली. शंकराचार्यांनी आद्य शंकराचार्यांनी त्याला विचारलं, अरे बाबा तू असं हे वेदाचे अक्षर गोकीत काय बसला, तुला काय करायचं नेमकं? म्हणजे मला अभ्यास करायचा आहे, विद्वान व्हायचं आहे. विद्वान होऊन काय करणार? विद्वान होऊन शास्त्री बनणार, वेदांतचार्य बनणार. बरं शास्त्री बनून काय करणार? मग इतरांशी शास्त्रार्थ करणार, इतर विद्वानांशी शास्त्रार्थ करणार. इतर विद्वानांशी शास्त्रार्थ करून काय करणार? विजय प्राप्त करणार, सर्वजय शास्त्री पदवी मिळवणार. बरं सर्वजय शास्त्री पदवी मिळून काय करणार? म्हणजे काय करणार? काय करणार? तुम्हाला काय करायचं? एक दिवस मरून जाणार. मरून जर जायचंच हे उद्योग करतो कशाला? आणि म्हणून शंकराचार्यांनी चरपट पंजरका स्तोत्राला सांगितलं, अरे बाबा अंगम गलितं पलितं मुंडं दशनवेनं जातं दशनवेनं जातं
दशनविहीनं जातं तुण्डं वृद्ध्वाया ते कृत्वा दण्डं ततमिदं मुञ्चता चातयितं भजगोविन्दं प्राप्तिसन्निहितं वर्तेते शंकराचार्य वर्णन करतात अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धवाया ते गृहीत्वा दंडम. वृद्ध अवस्था निर्माण व्हायला आली, आता विद्वान होऊन काय करणार? नाही नाही रक्षती डुकरें करणे. केवळ वेदाचे अक्षर घोकून तुझं कल्याण होणार नाही, तर सांगतायत भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूळमते. भगवंताचं भजन कर, विद्वान बनवून काय करणार? तो विद्वान एका महात्म्याकडे गेला आणि सांगितलं, महाराज मी सर्व वेदशास्त्राचा अभ्यास केला. मया पुराणोपपुराण युक्ता सांगस्य वेदास्या शास्त्राने सर्वांनी मी संपूर्ण वेदशास्त्राचं अध्ययन केलं. काय मिळालं? रावणाने वेदाभ्यास केलेला नव्हता का? रावणासारखा विद्वान त्या काळात कोणी नव्हता. मग वेदामध्ये हे सांगितलं होतं का शेता पळून न्यायला? कधी कधी विद्वानही भरकडतात महाराज. रावणासारखा विद्वान भरकटला, त्याच्यामुळे रावणाची कोणी पूजा करीत नाही, रावणाला जाळतात दसऱ्याला. त्यांनी सांगितलं, महाराज समाधान मिळत नाही. काय अभ्यासलं म्हणले तू? त्यांनी भला मोठा ग्रंथ तयार करून आणला, हे अभ्यासलं, एवढं वाचायला वेळ नाही म्हणलं, संक्षिप्त करून आणलं. त्यांनी 200 पेजेसची एक वही तयार करून आणली, हे वाचायला वेळ नाही, आणखी संक्षिप्त करून आणलं. त्यांनी 2 पानं लिहून आणले, सांगितलं हे वाचायला वेळ नाही, आणखी संक्षिप्त करून आणलं. ते 2 ओळी लिहून आणल्या, त्या महात्म्या सांगितलं हे वाचायला वेळ नाही, आणखी संक्षिप्त करून आणलं. दुसऱ्या दिवशी येताना तो कोरा कागद घेऊन आला. कोरा कागद घेऊन सांगितलं आता बस, कारण जोपर्यंत तू कोरा होत नाही तोपर्यंत तुझ्यावर संस्कार करता येणार नाही. संस्कार होण्याकरिता कोरं होणं गरजेचं असतं. कारण जोपर्यंत तो तुझं काही सांगत असेल तोपर्यंत तुझ्या डोक्यात हे शिरणार नाही. विद्वान होता, परंतु कोरा कागद आणल्यानंतर त्याला समोर बसून तत्वज्ञानाचा उपदेश केला. चांगदेव महाराजांनी ज्ञानोबारायांना जे कोरं पत्र पाठवलं त्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले, पण कोरे राहिले म्हणजे निष्पाप राहिले, पापाला शिवले नाहीत. चांगदेव महाराजांचं जीवन हे निष्पाप जीवन होतं. कोरं जीवन म्हणजे डाग पडून दिला नाही जीवनामध्ये. 1400 वर्ष राहून ज्यांनी का आणि जीवनात डाग पडून दिला नाही ते चांगदेव महाराज आहेत. कोऱ्याचा अर्थ असा होत नाही की त्यांना काही कळत नव्हतं. त्यांना कळत नसतं तर ज्ञानोबाऱ्यांनी त्यांना स्वीकारलं नसतं. तर अशा प्रकारे चांगदेव महाराजांची ही यात्रा असते प्रत्येक वर्षी, विशेषतः आषाढ एकादशी. आषाढ शुद्ध एकादशीला वारकरी पंढरीला जातात आणि पंढरीहून आल्याच्या नंतर चांगदेव महाराजांच्या यात्रेला आपण सर्व येतो. आपल्या या परिसरातील वारकऱ्यांचा हा भाव असतो की चांगदेव महाराजांची यात्रा झाल्याशिवाय पंढरीची यात्रा पावन होत नाही. आणि म्हणून आज आषाढ एकादशी आहेत. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज आज आपला हा 179वा सप्ताह असणार आहेत. म्हणजे 179 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी सप्ताह जाहीर करीत होते आणि ती परंपरा आजही चालू आहे. अभंगाय सेवेकरता घेतलेला जगद्गुरु तुकोबऱ्यांचा नामाचा महिमा करणारा अभंग आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड याजसाठी. नामाचा महिमा सांगितला, विशेषतः हरी नामाचा महिमा सांगितला. जो हरीला जाणीत नाही तो भ्रमण करीत असतो जन्मवर्णामध्ये.
नाथमार हरिपाठामध्ये सांगतात 12-16 जणी हरिसी नेणती म्हणून फिरती रात्रंदिवस 12-16 जणी हरिसी नेणती. ह्या 12-16 जणी कोणत्या? 12 आहे सूर्याच्या कला आणि 16 आहे चंद्राच्या कला. सूर्याच्या कला 12 आहेत, चंद्राच्या कला 16 आहेत. इथं 12-16 जणी म्हणजे चंद्र सूर्याच्या असणाऱ्या ज्या कळा आहेत या हरिसी नेणती म्हणून फिरती रात्रंदिवस, म्हणून रात्रंदिवस फिरतायत. जोपर्यंत तुम्ही त्या परमात्म्याला जाणणार नाही तोपर्यंत अनादी काळापासून फिरत आलेला जीव पुढेही फिरत राहणार आहे. दुरून आलो मेगा दुःख झाले दारुण यावया येत वरी होते हेची कारण. बघा, मी दुरून आलो म्हणले. दुरून आलो म्हणजे कुठून आलो? पुणे मुंबईवरून आलो का? दिल्ली कलकत्त्याहून आलो का? नाही. दुरून आलो म्हणजे अनेक जन्म भोगीत भोगीत आलो. अनेक जन्मामध्ये दुःख भोगीत भोगीत आलो म्हणून दुरून आलो मेगा दुःख झाले दारुण. आणि कशा करता आलो? या वया येत वरी होते हेची कारण. आणि त्यात तुम्हाला दुर्लभ असणाऱ्या संतांची मला भेटी झाली आणि त्या संतांच्या भेटी करता एवढे जन्म जन्म घेत मी आलो. तर अशा प्रकारे या जीवनाचं, या जीवाचं चालू असणारं जे भ्रमण आहे, हे भ्रमण थांबवण्याकरिता काय करावं आणि हे जीव भ्रमण का करीत आहेत? तर जीव हा मायेच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. ही महदादी माझी माया ब्रह्मादिकाशी नकडीची आया. ब्रह्मादिकांना सुद्धा न कळणारी ही माया आहे. माया, मा म्हणजे नाही, या म्हणजे आहे. नसूनही जी भासते ती माया, जिचं अस्तित्व नाही. जसं रज्जू सर्प, दोरीवर सर्प नाही पण तो भासतो. नसताना भासवणारी ही माया आहेत. आणि अशा प्रकारे जगत हे विश्व भासवणारी ही माया आहेत. आणि या मायेच्या जाळ्यामध्ये हा जीव अडकलेला आहे. आणि म्हणून तो सोडवण्याचा प्रयत्न करतो, सुटण्याचा प्रयत्न करतो, पण सुटत नाही. हे मायेचं जाळं तोडण्याचा उपाय तो म्हणजे भगवत चिंतन आहे. बरं का? हरे नामैव 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 मम जीवनम कलो नास्तैव 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 गतिरन्यथा. नारद पुराणामध्ये वर्णन आहेत. हरी नामही 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 माझं जीवन आहे. आणि कलो नास्तैव 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 गतिरन्यथा. या कलियुगामध्ये हरी नामाशिवाय गती नाही, गती नाही, गती नाही. सर्व संतांनी नामावर एवढा जो जोर दिलेला याचं महत्वाचं कारण कलो तत् हरी कीर्तनात. म्हणजे मायेचं जाळं कशाने तुटतं? मायेचं जाळं म्हणजे काय? हा जीव कसा त्यामध्ये अडकला? भ्रमामुळं, अज्ञानामुळं अडकलाय. कसा अडकला हे पाहण्यापेक्षा यातून बाहेर कसं पडावं हा विचार करणं महत्वाचं आहे. एखाद्या ठिकाणी डाग पडला, हा कसा पडला याच्यावर तर्क करण्यापेक्षा तो कसा निघेल हे महत्वाचं आहे. पडलेला डाग कसा काढता येईल, कशाने तो निघेल याकरता प्रयत्न करणं महत्वाचं आहे. तो डाग कसा पडला यावर निरर्थक वेळ वाया घालणं महत्वाचं नाही. तसा जीव या मायेमध्ये कसा अडकला याचा जास्त विचार करण्यापेक्षा या मायेच्या जाळ्यातून तो बाहेर कसा येईल या विषयामध्ये चिंतन करणं अतिशय महत्वाचं. आणि मग या मायेच्या जाळ्यातून मुक्त होण्याचे मार्ग अनेक आहेत, साधनही अनेक आहेत. पण ते सगळे साधनं भगवंतापर्यंत पोहोचतील असं नाही आहेत. साधने घाली ती काळाची हे मुखी, काळाची हे मुखी. गर्भवास शकीन जोगदी, गर्भवास शकीन जोगदी. साधने घाली ती काळाची हे मुखी, काळाची हे मुखी. गर्भवास शकीन जोगदी.
साधनांच्या केल्या खटपटा परत्या नपतियाच्या दारवंटा जाणो जाता जाणीव घाली आळफाटा योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटा व अनेक साधनं केली. यज्ञ आगे स्वर्ग भोग आळे ती करिता तपे कामक्रोध खवळते नित्यानित्य ज्ञानी अभिमान वाढते करिता तीर्थाट आणि अहंकाराची प्राप्ती हो. एका माणसाला परीस सापडला. परीसाचा गुणधर्म आहे लोखंडाचं सोनं करणे आणि त्याने तो परीस लोखंडाच्या पेटीत ठेवला. मित्राला भेटायला लागला. मित्रा मला परीस सापडला. वा वा भाग्यवान आहेस म्हणे. कुठे आहे परीस? इथं नाही घरी आहेत. कुठे ठेवलाय? म्हणजे लोखंडाच्या पेटीत ठेवलाय. मग ती पेटी सोन्याची झाली असेल? नाही, पेटी लोखंडाचीच आहेत म्हणजे. असं कसं? तो परीस सापडला आणि लोखंडाच्या पेटीत ठेवला. पेटी लोखंडाचीच राहिली याचा अर्थ मग पेटी लोखंडाची नसेल? नाही, लोखंडाचीच आहेत. मग तुझा परीस खरा नसेल, परीस खराच आहेत. मग तो पेटीत ठेवलेला नसेल, नाही म्हणजे तो पेटीतच ठेवलेला आहे. चल बघायला. तो गेला. त्याने पेटी उघडली आणि पाहिलं तर त्या पेटीमध्ये परीस ठेवलेला होता, परंतु त्याला कापडाने गुंडाळलेलं होतं. कापडाने गुंडाळलेलं असल्यामुळं तो परीस पेटीमध्ये असूनही प्रत्यक्ष स्पर्श न झाल्यामुळे त्या पेटीचं सोनं होऊ शकलं नाही. तसं या हृदयरूपी पेटीमध्ये परीसरूपी परमात्मा आहे, परंतु त्याला मायेच्या जाळ्याचं आच्छादन नसल्यामुळे त्याचा लाभ होत नाही महाराज. आणि म्हणून त्या मायेचं जाळं तुटण्याकरता काय करावं महाराज सांगतात. तुम्ही हरी हरी म्हणा प्रथम चरणामध्ये. हरी हरी तुम्ही हरी हरी तुम्ही मनार सकळ. हरी हरी तुम्ही हरी हरी तुम्ही मनार सकळ. हरी हरी तुम्ही हरी हरी तुम्ही मनारे सकळ. तिने माया जाळ तुटतील. तिने माया जाळ तुटतील. तिने माया जाळ तुटतील. आणि कनका पडू आणि कनका पडू जबाळाचे बळी. आणि कनका पडू हरी हरी तुम्ही तिने माया जाळ तुटतील. तिने माया आणि कनका पडू आणि कनका पडू जबाळाचे बळी. आणि कनका पडू आणि कनका हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. तेने माया जाळ तुटतील. आता इथं तुकोबर आहे. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ शब्द आहेत. तुम्ही म्हणा. तुम्ही हा शब्द एकवचनी आहे का अनेक वचनी हो? हा, तुम्ही हा शब्द अनेक वचनी. तुमच्या घरी जावई आले तुझा जावई बापू तुम्ही केव्हा आले? जावई एक आहे का अनेक आहे? जावई म्हणता पण जावई बापू तुम्ही केव्हा आले. मग जावयाला केव्हा आले म्हणतायत. मग तुम्ही शब्द जर अनेक वचनी आहे, मग तुम्ही केव्हा आले हा शब्द जावयाला म्हटलो आपण. म्हणजे इथं तुम्ही शब्द हा अनेक वचनी जरी असला तरी हा आदरार्थी एक वचनी सुद्धा असू शकतो बर का.
तुम्ही शब्द अनेक वचने हे बरोबर आहेत, हे चुकीचं नाही आहेत, परंतु आदराने जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण तुम्ही म्हणतो तेव्हा तो आदरार्थी एक वचने असतो. मग तुकाराम महाराजाकडे एखादा मनुष्य आला असेल आणि त्याला तुकाराम महाराज म्हणले असेल तुम्ही हरी हरी म्हणा, मग तुकाराम महाराजांनी त्या आलेल्या माणसाला तुम्ही म्हणा म्हणले, तुम्ही आम्हाला कशा करता सांगताय तुम्ही म्हणा म्हणून. एखादा मनुष्य तुकाराम महाराज गेला असेल आणि त्याला तुकाराम महाराजांनी आदराने सांगितलं की तुम्ही हरी हरी म्हणा, मग महाराजांनी त्याला सांगितलं, आम्हाला कुठं सांगितलं. पण हा संशय राहू नये म्हणून महाराजांनी पुढे सकळ शब्द वापरला. या सकळ शब्दामध्ये संशय शिल्लक राहत नाही, कारण सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार, बाळे नारी नर आदी करून वेश्याही. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोरी आते भलते नारी नर न लगे. करावा विचार न लगे चिंता कोणाची. लहान या मोठे या भलत्या जातीचे या, न पाहे यादी कोळाचा विचार, न पाहे यादी कोळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, न पाहे यादी कोळाचा विचार, न पाहे यादी कोळाचा विचार. इथं जाती कुळाचं बंधन नाही, कर्म काळाचं बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाय उद्धरते. काळ वेळेचे बंधन नाही, केव्हाही घ्या, कशाही अवस्थेत घ्या. स्नान केल्यानंतर घ्या किंवा स्नान करण्याच्या आधी घ्या, तोंड धुवायच्या आधी घ्या. भगवंताचं नामस्मरण करण्याकरता तोंड धुतलंच पाहिजे, आंघोळ केलीच पाहिजे असं मुळीच नाही. याचा अर्थ नामस्मरण करणार आणि तोंड धुवूच नाही आणि आंघोळ करूच नाही असं पण नाही बरं का. आम्हाला सुट्टी दिली बघ, नित्यकर्म करायचेच असतात. मग या ठिकाणी नाम चिंतन करीत असताना काळाचं वेळेचं बंधन नाही, पवित्र अपवित्रतेचंही बंधन नाही. बाकीचे अनेक मंत्र असतात, काही मंत्र असे आहेत अपवित्र अवस्थेमध्ये जपल्यास पाप लागतं. गायत्री मंत्र आहेत, अशौच अवस्थेमध्ये जपायचं नाही, पाप लागतं. काही मंत्र असे आहेत दुसऱ्याने ऐकलं तरी पाप लागतं. षडकर्णे भिद्यते मंत्र असं वर्णन आहे. 6 कानापर्यंत मंत्र गेलं की त्याची शक्ती संपली.
फक्त 4 कानातच राहिलं पाहिजे. याचे 2 आणि त्याचे 2. षडकर्णे विद्यते मंत्र हो. आणि काही मंत्र असे आहेत दुसऱ्याने ऐकलं तर पाप लागतं. अशौच या जपो नये आणि का ते ऐको नये. अशौच या जपो नये आणि का ते ऐको नये. ऐसे या मंत्राते जग बिहे. त्यांचे फळ थोडे परी शोभने जीव. थोडे परी शोभने ऐसा राजा अशौच या जपो नये आणि का ते ऐकू नये. अपवित्र अवस्थेत गायत्री मंत्र जपला तर पाप लागतं. काही मंत्र असे दुसऱ्यानं ऐकलं तरी पाप लागतं. मग त्यांचे फळ थोडे परी शोभने जीव हो. ऐसा मंत्र राज नव्हे रे. त्यांचे फळ थोडे परी शोभण्याचे भाऊ. फळ थोडं आहेत पण शोभ जास्त आहेत. काही मंत्राचे मंत्र चळे थोडा तरी धळची होय वेडा. काही माणसं चांगले चांगले वेडे होतात. चोख झाली मंत्र चळे थोडा तरी धळची होय वेडा. काही असे अशौच अवस्थेत जपू नये. काही अनिका ते ऐकू नये. म्हणून तर त्याचं महत्व आहे. एक मित्र, दोघं मित्रांची भेट झाली. असा मूठ बांधून उभा होता. मित्रांनी विचारलं तुझ्या मुठीत काय. फार मौल्यवान वस्तू म्हणले. दाखव ना. मग एवढी मौल्यवान वस्तू फुकट कशी काय दाखवणार. मग 10 रुपये देतो मुकुट उघड. अरे छे 10 रुपयात. 100 रुपये देतो मुठ उघड. आवडला छे 100 रुपयात. असं काय मुठीत. 1000 रुपये देतो मुठ उघड. आवडला छे 1000 रुपयात. नाही शक्य नाही म्हणले. 10,000 देतो मुठ उघड. आवडले छे 10,000 रुपयात. असं काय याच्या मोठीमध्ये. 10,000 देतो तरी उघडायला तयार नाही. 1,00,000 रुपये देतो मुठ उघड. आवडला छे 1,00,000 रुपयात. आता अतिरेक झाला. म्हणून तेव्हापासून म्हण पडली झाकली मूठ 1.25 लाखाची. मूठ उघडून पाहतो मुठीत काहीच नाही. मुठीत काहीच नव्हतं. पण काहीच नव्हतं पण झाकले म्हणून 1.25 लाख किंमत झाली. तसं काही संप्रदायामध्ये असे झाकलेल्या काही गोष्टी असतात बरं का. आमचा वारकरी सांगता उघडा मंत्र जाणार राम कृष्ण म्हणा. आमचा मंत्र इतका उघडा आहे. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची. प्रगट गुह्य बोले प्रगट गुह्य बोले प्रगट गुह्य प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मशी केले. आणि मग अशा प्रकारचा उघडा मंत्र आहे. हा केव्हाही जपा. हा पुण्याला कारण आहे. भाव कुभाव अनक आलस हो. नाम जपत मंगल दे सदस हो. कुठलाही भाव असो नसो भाव आलो तुझी ठाया. कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. साखर केव्हाही खाल्ली आणि कशी खाली तरी गोडच असते.
दिवसा खाली तरी गोळ, रात्री खाली तरी गोळ, सकाळी खाली तरी गोळ, दुपारी खाली तरी गोळ, संध्याकाळी खाली तरी गोळ, अंधारात खाली तरी गोळ, उजेडात खाली तरी गोळ, प्रेमाने खाली तरी गोळ, रागरागात खाली तरी गोळ, स्वतःच्या हाताने तोंडात घातली तरी गोळ, दुसऱ्याने तोंडात घातली तरी गोळ, पडल्या पडल्या खाली तरी गोळ, बसल्या बसल्या खाली तरी गोळ, चालता चालता खाली तरी गोळ. साखर केव्हाही खाल्ली न कशी खाल्ली तरी गोडच लागते बरं का. आता आपण बघा इथं शेतकरीच आहे जास्तीत जास्त. आपण शेतामध्ये पेरणी करतो, पेरणी करताना बी उलटं पडलं का सोयीचं पडलं कधी शेतकरी पाहतो का? बी उलटं पडो का सोयीचं पडो, एकदा ते जमिनीत गेलं आणि ते झाकलं म्हणजे त्याला अंकुर निर्माण होणार आहे. हा आत्मविश्वास शेतकऱ्याला आहे. तसं भगवंताचं नाम तुम्ही केव्हाही घ्या, कसंही घ्या, उलटं घ्या का सोयीचं घ्या, ते कल्याणाला कारण होणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात, या मायेच्या जाळ्यामध्ये अडकलेला जो जीव आहे, कौसल्याने घर सुदृढ पै केले, दोन्ही द्वार लिंपून या आत गुंतू गुंतू मेले. कोश किडा असतो, स्वसंरक्षणाकरिता तो कोश तयार करतो आणि दोन्ही दरवाजे बंद करून गुंतून गुरफळून मरतो. एका कोशाने जर तो कोश किडा गुरफळून मरतो तर या जीवाने आपल्या भोवती 5 कोश तयार केलेले आहेत. मग एका कोशाने जर त्या कोश किड्याची ही अवस्था होती, 5 कोशामध्ये अडकलेला हा जीव किती तळफळत असेल. विढाला विढाला आणि म्हणून असा असणारा हा मनुष्य संसारामध्ये इतका अडकतो की बाहेर पडायला दरवाजाच ठेवीत नाही. माणसाने बाहेर पडायला एखादा दरवाजा ठेवावा. संसारी माणसं बघा बाहेर पडतच नाही. मरू द्या, ते काही मरतील, पोरांच्या लाथा खातील. एक मनुष्य म्हणलं, महाराज काय करावं, मुलाचं माझं जमत नाही, पत्नीचं माझं पटत नाही, सून बरं पाहत नाही. आमच्याकडे या मग वीणा वाजवायला बेटामध्ये. आज पण त्या भानगडीत तर कधी पडलो नाही. आता वीणा वाजवणं त्याला भानगड वाटते, त्यांनी जीवनात किती भानगडी केली असतील बरं. आता असा भानगडी करणारा मनुष्य हा कधी बाहेर पडायचा. लाता खाईल तो, जा दे आपलंच पोरग आहे, जरी लाता मध्ये काय बिघडलं, पोरग तर आपलंच आहे. आणि म्हणून संसारातून बाहेर पडण्याकरता एक दरवाजा असावा, मार्ग असावा, आणि तो मार्ग आहे भगवत भक्तीचा मार्ग आहे. आणि म्हणून तुकोबा या ठिकाणी सांगतो, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. भगवंताच्या नामचिंतनाचा हा एक प्रभाव आहे की त्या नामचिंतनाने मायेचं जाळ तुटतं. कारण नाम हे साधारण शब्द नाही आहेत. अहो, साधारण शब्दाचा सुद्धा प्रभाव असतो. तुम्हाला जर शिव्या दिल्या तर काय होतं, राग येतो का नाही? शिव्या दिल्या तर राग येतो, स्तुती केली तर आनंद वाटतो. स्तुती तरी शब्द, निंदा तरी शब्द. निंदेचा प्रतिकूल परिणाम आपल्या अंतःकरणावर होतो आणि स्तुतीचा अनुकूल परिणाम अंतःकरणावर होतो. एखादा मनुष्य किती बघा सेवा करणारा, कोणी स्तुती केली तर गोडच वाटतं, तो तोंडाने वरून म्हणतो. काही लोक म्हणतात, हो खरंच तुम्ही किती धार्मिक आहात, किती परमार्थिक आहात, किती दानशूर आहात आणि खूप कष्टाळू पण आहात, हे सगळं म्हणतोय. आणि आपण कोण करणारे, करता करिता परमात्मा आहे. वरून फक्त तो करता करिता परमात्मा आहे असं म्हणतो, पण आतून मात्र गुदगुल्या होतात. स्तुतीला देव सुद्धा भाडतो. माणसाचे काय करते, कारण मनुष्य वित्तेषणा असेल, अनेक प्रकारच्या वासना असतील, या वासनेचा त्याग करू शकतो, पण लोकेशनाचा त्याग करण्यावर सोपं नाही आहे. लोकवासनेचा त्याग, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं याकरता तो लोकांना चांगलं दिसेल असा वागतो. तो चांगला वागतो असं नाही, पण असा वागतो की आपण लोकांना चांगलं वागताना दिसू.
कशा करता? लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून. याला लोकवासना म्हणतात. हे लोकवासनात मोठ्या मोठ्यानं सुटले नाही. कोणाकोणाला सुटले नाही सांगू? विश्वामित्र होते. विश्वामित्र रात्री 12 वाजता वशिष्ठाच्या डोक्यात दगड घालायला गेले महाराज. का? तर वशिष्ठ मला ब्रह्मर्षी म्हणत नाही म्हणून मला मारूनच टाकलं, जिवंतच ठेवत नाही. 60,000 वर्ष तपश्चर्या करणारा विश्वामित्र आणि वशिष्ठ मला ब्रह्मर्षी म्हणत नाही म्हणून डोक्यात दगड घालायला निघाला. बघा हा तपस्वी. एवढे तपस्या करणारे सुद्धा जीवनामध्ये सफल होतात असं नाही आहेत. परमार्थात सफल होणं एवढं साधं, एवढी साधी गोष्ट नाही, एवढं सोपं नाही आहेत महाराज. विश्वामित्र निघाला रात्री 12 वाजता. वशिष्ठांच्या पर्णकुटीकडे गेला. वशिष्ठ रात्री झोपले असताना अरुंधती वशिष्ठांची चरण सेवा करीत होती आणि पौर्णिमेची रात्र होती. वशिष्ठ अरुंधतीला म्हणले, अग अरुंधती बघ बाहेर. अरुंधती म्हणली, बघा ना बाहेर किती सुंदर चांदणं पडलेलं आहे, चंद्राचा सुंदर प्रकाश. वशिष्ठ म्हणले, अरुंधती हा प्रकाश अगदी माझ्या विश्वामित्राच्या तपस्येसारखा स्वच्छ सुंदर आहे. हे शब्द विश्वामित्राच्या कानावर पडले. विश्वामित्राच्या डोक्यावरचा दगड गळून पडला महाराज. विश्वामित्र पळत गेला आणि विश्वामित्राने वंदन केलं. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. तेवढ्यामध्ये वशिष्ठांच्या मुखातून शब्द निघाला, आता तो ब्रह्मर्षी झाला. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा. तेने कोंडिले अनंता. नम्रता आले महाराज. असो, मायेच्या जाळ्यामध्ये मोठे मोठे अडकलेले आहेत, पण त्यातून मुक्त होण्याचा मार्ग केवळ तपस्या नाही करिता तपे काम करू कळती. महत्वाचा मार्ग म्हणजे नामाचा मार्ग आहे, नामचिंतन. म्हणून महाराज सदा हरी हरी तुम्ही म्हणारे सगळं तिने माया जळ तुटली. या भगवंताच्या भक्तीच्या व्यतिरिक्त इतर जे आहेत महाराज सांगते सगळं गबाळ आहेत. आणि इतर गबाळाची जर तो नादी लागला तुला कल्याण तर होणार नाही, तिथं तुझी नागवण झाल्याशिवाय राहणार नाही. द्वितीय चरण आणि का करू गडाचे भरी आणि का पडू गबाळाचे गबाळाचे वरी तेथे आहे थोरी नागवण. किंवा दुसरा पाठभेद आहे, अनेक नको काही गबाळाची वरी पडो तेथे थोरी नागवण. असाही पाठभेद आपल्याला पाहायला मिळतो. अनेक गबाळाच्या भरी पडायचं नाही,
परमात्म्याच्या भक्तीच्या व्यतिरिक्त सगळं गबाळ आहेत आणि तिथं नागवण आहे, तिथं फार मोठं नुकसान आहे. बरेच लोक उन्हातही बसलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं जास्त लांबू नये. इथं कीर्तनापेक्षा सप्ताह कुठं हे ऐकायला लोक आलेले आहेत. सप्ताह कुठे अजून आम्ही जाहीर केलेलं नाही आमच्या तोंडाने, अजून नारळ दिलेलं नाही. पुंटांबेकर काय सप्ताह पुंटांबेकर या ठिकाणी सप्ताची मागणी करतायत. पुंटांबा आणि पंचकृषी. तर 1996 मध्ये 149वा सप्ताह पुंटांब्याला झाला होता. 1996. आता 2026 म्हणजे किती 30 वर्ष झाले. 30 वर्षापूर्वी सप्ताह पुंटांब्याला झालेला आहेत. आता पुढच्या पिढीला तो मिळावा अशा प्रकारची इच्छा पुंटांबेकरांची आहेत, मागणी आहेत. एवढं पुंटांबा एकत्रित झालं म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. आजूबाजूचे 10-15 गावचे त्यांनी आणि ग्रामपंचायतची ठराव आणलेली आहेत सप्ताह पुंटांब्याला मिळावा म्हणून. तर पुंटांबेकरांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुंटांबा हा सप्ताह प्रत्येक वर्षी पुंटांब्याला जाहीर होत असतो आणि पुंटांबा हे ऐतिहासिक आणि पुरातन अशा प्रकारचं स्थान आहेत. चांगदेव महाराजांचं स्थान आहे, समाधी स्थान आहे. चांगदेव महाराजांचा आणि गंगागिरी महाराजांचा जो संबंध आहे, नवे नवे गंगागिरी महाराज हे चांगदेव महाराजांचेच अवतार होते अशा प्रकारे अनेक संतांचे उद्गार आहेत. दासगणू महाराजांनी गंगागिरी महाराजांचं जे चरित्र लिहिलं आहे त्यामध्ये हाच उल्लेख केलेला आहे की गंगागिरी महाराज हे चांगदेव महाराजांचेच अवतार होते. चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष तपश्चर्या केली पण समाजाकरता त्यांना काही करता आलं नाही आणि म्हणून तेच चांगदेव महाराज गंगागिरी महाराजांच्या रूपाने पुन्हा आलेत. अशा प्रकारचं वर्णन दासगणू महाराजांनी गंगागिरी महाराजांच्या चरित्रात केलेलं आहे. आणि हे पुंटांब्याची यात्रा गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली आहे. बंडूभाऊ साबळे त्यांचं म्हणणं आहे जर पुंटांब्याला सप्ताह जेव्हा होईल त्यावेळेला 1 लाख रुपये आमच्या त्या ठिकाणी असतील. धन्यवाद. नाही आता बरं, छगन भाऊ जोगदर यांचे 5 लाख रुपये. सुधाकर भाऊ जाधव 1,11,000 रुपये. आता हे नुसते जाहीर होत आहेत अजून. विढाला विढाला बरं बरं काय आता बरं खाली जातो विढाला 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 विढाला. ठीक आहे ठेवा.
तुमच्या भावना कळल्या आता. बसा. विठाला विठाला हो. 15-20 मिनिटानंतर आपण कीर्तन आवरून घेऊ. अजून सप्ताह जाहीर व्हायचं बाकी आहेत. या ठिकाणी उपस्थित आमचे धनंजय भाऊ जाधव प्रदेश अध्यक्ष शेतकरी सेना, नानासाहेब शिंदे सभापती, प्रतापराव दोरडे सभापती, रवींद्र दोरडे सरपंच, संजय डोकचवडे, विजय धनवटे, सुधाकर जाधव, राहुल धनवटे, माजी जिल्हा परिषद सदस्य मुरलीधर थोरात, माजी सरपंच, पत्रकार बंधू, प्राचार्य बकडे सर, मनोज गुजराती, श्रीरंग गोरे, संजय जोगदण, अजय जोशी, सर्व इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया, चंद्रभान जोरवेकर आदी सर्व मीडिया जे आहेत त्या सर्वांना धन्यवाद. आणि आमचे पुंत्यांबेकर दिनकरराव भोरकडे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं 1996 जो सप्ताह झाला होता त्यावेळेला ते सरपंच होते. तर अर्जुनराव वाडणे त्यावेळेला त्या सप्ताहाचे अध्यक्ष होते. दिनकरराव भरकोडे त्यावेळेला सरपंच होते. त्या पिढीमध्ये तो एक भव्य सुंदर सप्ताह झाला. आता पुढच्या पिढींची जी अपेक्षा आहेत, पुढच्या पिढीने सुद्धा सप्ताह व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. त्याबद्दल ज्येष्ठ मंडळ सुद्धा तुमच्या पाठीमागं आहे, काही काळजी करू नका. या ठिकाणी इथं गंगागिरी महाराज भक्त मंडळ स्थापन केलं तरुण मंडळांनी. योगीराज गंगागिरी महाराज अध्यक्ष सुधाकर जाधव पाटील, उपाध्यक्ष छगन जोगदंड, दुसरे उपाध्यक्ष रामकृष्ण डोके, कार्याध्यक्ष भोला उदावंत, उपकार्याध्यक्ष प्रभाकर धनवटे, सचिव दादासाहेब सांबारे, दुसरे सचिव सहसचिव आबासाहेब नळे, तिसरे सहसचिव भास्करराव मोटकर, खजिनदार सुनीलराव डोके. त्याचप्रमाणे या ठिकाणी पत्रकार डॉक्टर SR बकडे सर, पत्रकार मनोज कुमार गुजराती सर, सदस्य एकनाथ धनवटे, प्रमोद पाटील, गोविंदराव लेंबे, असं जवळजवळ 53 जणांचं अशा प्रकारचं हे या ठिकाणी मंडळ स्थापन झालेलं आहे. आणि या ठिकाणी विशेष सहकार्य या ठिकाणी छगनराव जोगदंड यांच्याकडून 50 किलो या ठिकाणी फराळाचं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलं आहे. तर त्यांनाही धन्यवाद. विठाला आणि कनकापुढं गबाळाचे भरी तेथे आहे थोरे नागवण. अनेक गबाळाच्या भरी पडू नका. मग नामस्मरण करावं, पण कसं करावं? तर अंतःकरणातील भावयुक्त अंतःकरणाने नामस्मरण करावं. मग भाव असेल, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रच्छते. भक्तियुक्त अंतःकरणाने एक फळ अर्पण करा, एक फुल अर्पण करा, एक पाण्याचा बुंद अर्पण करा, भगवान त्याचा स्वीकार करतो. पण अंतःकरण जर भक्तियुक्त नसेल तर ट्रकभर फळ वाहा, का टँकरभर पाणी वाहा, का गाडीभर फुलं वाहा, तो काही भिकार बंबू नाही तुमचं खायला. तो परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिमान आहेत. परंतु शुद्ध भावाने एक तुळशी जळ जरी तिला अर्पण केला तरी तो त्याचा स्वीकार करतो. तृतीय चरणामध्ये भावे तुळसी दळ पाणी जोडा, भावे तुळसी दळ पाणी जोडा, पाणी जोडा, आम्ही तुळशी जोडा, पाणी जोडा, तुळसी दळ
तुळशीदळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा. शुद्ध भावाने एक पाण्याचा बुंद अर्पण करा, हात जोडा. निश्चित तो परमात्मा प्रसन्न होतो, कारण तो दयाळू आहे. किती दयाळू आहे तो. एक छोटंसं उदाहरण सांगून पुढं आवरायचं आहे आपल्याला. अजून प्रहारेकरांच्या गावांची नावं पण या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवायची आहेत. जे गावं कधी कधी सुटलेले असतात, जर एखाद्या नाव नाही आलं एखाद्या गावाचं, तर त्यांनी इथंच दुरुस्ती करून घ्यावी. बऱ्याच वेळा नंतर तिथं एकदा बॅनर छापल्यानंतर परत तीच अडचण पुन्हा येते. म्हणून ज्यावेळेला गावं आपल्याला वाचून दाखवल्या जातील त्यावेळेला जर एखाद्या गावाचं नाव आलं नसेल किंवा चुकलं असेल तर इथं आपण ती यादी दुरुस्त करून घ्यावी. विढाल 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 हो, गाव मी वाचून दाखवतो. पहिला प्रहरा विणेकर आहे. पहिला प्रहरा आजारी आहे कुठे? बरं, त्यांचं जवळचं कोणीतरी वारल्यामुळे ते येऊ शकले नाही. पहिला प्रहरा रांजणगाव नरहरी, सराला, किरतपूर, मल्हारवाडी, कुडसरगाव, नगेना पिंपळगाव, पोटूळ, खंडोबावाडी, मुद्देशवाळगाव, भायखेडा, देवठाण, धामोडे, वरखेड, वाहेगाव, महालगाव, खंबाळा, काटेपिंपळगाव, अकोले वाळगाव, टेंभी, रांजणखोल, भोकर, माळेवाडी, देरडे चांदवळ, उंदीरगाव, पांढरी वस्ती वाकडी, चांदेगाव येलम वस्ती, भिवगाव, गाडे पिंपळगाव, थोर वाघलगाव, नागमठाण, बल्लाळी सागज, एकोळी सागज, वैजापूर, कापूसवाळगाव, डाक पिंपळगाव, दहेगाव, मातुलठाण, रामपूर, गुहा, भामाठाण, चिंचोली, मांकळवाळगाव, वडळा महादेव, निमगाव, खैरी, डवाळा, शिरसगाव, शिवना, डवाळा, मुसळवाडी, शनिदेवगाव, भवानी वाळगाव, ब्राह्मणगाव, वेताळ, जातेगाव, कमलपूर, मालुंजा बुद्रुक, खामगाव, मालुंजा खुर्द, माळी घोगरगाव, पानवी बुद्रुक, वक्ती, ब्राह्मणगाव, भांड, जोड, बोरसर, देरडे, कोऱ्हाडे, पानव, शिरसगाव, निंबाळकर, देवळाली, प्रवरा, नांदूर, सावखेळ, गंगा, गोंधवणी, चिंचळगाव, उक्कलगाव, पुनदगाव, वडजी, पात्रे खुर्द, डोकनांदूर, हनुमंतगाव, भालगाव, नादी, शिवराई, गोळवाडी, पालखेळ, अमिनाबादवाडी, नांदेडा, नांगरे, बाभुळगाव, घोडेगाव, शिरेसायगाव, जाफराबाद, गोवर्धन, वडदुंबरगाव, खानापूर, नायगाव, अवलगाव, गाढेवस्ती, एलम वस्ती, पळसवाडी, आखातवाडा, देभेगाव, अंतापूर, देवळाने, घायगाव, टाकळीमिया, कनकसागर, बाभुळगाव, गंगा, घोगरगाव, शेळके वस्ती, वैजापूर, वाकडी, नांदगाव आश्रम, खरडगाव, शिरेगाव, चिंचखेडा, टाकळीभान, विठ्ठलवाडी, नारवाडी, गाढेवस्ती, डोकनंदूर, सावंतवाडी, पानवी बुद्रुक, कौडगाव, अव्वलगाव. चालेल. हे पहिल्या प्रहरातली गावं आहेत. एखादं गाव आलं नसेल तर त्यांनी इथं सूचना करून नोंद करून घ्यावी. दुसरा प्रहरा, दुसऱ्या प्रहराची विणेकरी, दुसरा प्रहरा विणेकरी. बरं, बाजाठाण, गोंडेगाव, विरगाव, कदमवाडी, सवनगाव, आडसुरेगाव, रवंदे, कासली, पडेगाव, शिंदेवाडी, चोरकवठे, गारखेडे, कोटमगाव, विठोबाचे, न्यारखेडे, जळगाव, अंदरसूल, गवणगाव, रास्ते सुरेगाव, पोहेगाव, देरडे, चांदवळ, सायाळे, पिंपळ, खुटे, बुद्रुक, तळवाडे, कनकुरी, नवापूरवाडी, सिद्धापूरवाडी, कोपरगाव, गोरोबानगर, गळलिंब, लाख, खंडाळा, डोंगरगाव, कोळम, खुर्द, विठ्ठलवाडी, वाघाडे, आगरसायगाव, भारम, मुठेवाळगाव, खिरडी, पाचेगाव, वजनापूर, बुटेवाळगाव, धामोरी खुर्द, करंजी, सांगवी, आगाठाण, भागाठाण, शंकरपूर, खलताबाद, कान्होबावाडी, गंगापूर,
टाकळी, मळेगाव थडी, धारणगाव, भुलेगाव, पिंपळकुटे खुर्द, नांदेसर, आळगाव चोथवा, महादेववाडी, दत्तवाडी, हसनखेडा, शिंदेवाडी, लोहगाव, विठ्ठलनगर, देवदरी, औंढा नागनाथ, सिद्धनाथ, वाळगाव, हरदेवाडी, गुजरवाडी, खरवंडी, भैरवावाडी, माहेगाव देशमुख. त्यानंतर पांजरवाडी, वडगाव, लक्ष्मीनगर, गौणगाव, मांजरी, कोळम खुर्द, शिंगी, पिंपरी, जामगाव, साविडविहीर, सटाणा, जांभरगाव, संवत्सर, शिंगणापूर, म्हस्की, फकीराबादवाडी, लाळगाव, कान्हेगाव, हनुमानवाडी, साखरवाडी, रामवाडी, दायगाव, हरिरामवाडी, रेंडाळा आणि गुंजाळवाडी. वांजरगाव, देवळी, जळगाव, शहापूर, नाऊर, विठ्ठलवाडी, लक्ष्मीवाडी, गौणगाव, हनुमानवाडी. तिसरा प्रहारा विणेकरी हजर. गोधेगाव, सावळगाव, आपेगाव, तिळवणी, धोत्रे, बोजळे, लौकी, दहेगाव, बोलका, तळेगाव, मळे, खोपडी, उकळगाव, घोळेगाव, शिरसगाव, कोपरगाव तालुक्यातलं शिरसगाव, दुसरं श्रीरामपूर तालुक्यातलं शिरसगाव, कारेगाव, प्रतापपूर, मेंढवण, लोहारे, चिंचपूर, शेडगाव, कोऱ्हाडे, पिंपरी लोकाई, आळगाव, खडके, रामपूरवाडी, दहेगाव, कोऱ्हाडे, ममदापूर, राहता तालुका, वाळकी, करसगाव, वर शिंदे, माळी, सागस, भगूर, गोयेगाव, भवूर, पानोखंडाळा, सोराळा, बेलगाव, बजरंगनगर, मानोरी, बालाजी, देडगाव, गणेशपुरी, सुकगी, लोणी बुद्रुक, मोमिनपूर, लोणी खुर्द, बाहेगाव, हनुमानवाडी, विठ्ठलवाडी, लोटस्थळ, दवणगाव, अंगुलगाव, कासारे, बेलापूर खुर्द, पुनतगाव वाडी, भौरी, मांजरी, पुनतगाव, नांदगाव, साकेगाव, भेंडा, सात्रळ, धानोरे, गळदी, आखाडा, देवपुडी, दत्तनगर, बदापूर, अनकुटे, तांदुळवाडी, मसोबावाडी, खोपडी, श्रीरामपूर. कोऱ्हाडे, तुकोबाचे, शिर्डी, कान्हेगाव, तुकोबाचे, शिर्डी, औरंगपूर, रोटेगाव, भगगाव, नेवरगाव, भालगाव, मेंढी, बगडी, हातमळी, गदाणे, कोळगाव, देवठाणे, उंदीरवाडी, बोगटे, दुगलगाव, कुसमडी, पिंपळगाव, जाला, येवला शहर, मिरगाव, कानडगाव, इंगळवाडी, करुले आणि निमशेवडी. त्याचप्रमाणे हनुमंतगाव, राहता तालुका, चांदेगाव, जवळके, कणकुरी, भादरपूर, नांदूर, भैरवनाथ, अवधूत चिंतन. त्यानंतर पुढचा चौथा प्रहारा. चौथा प्रहारा विणेकरी लाखगंगा, कांगोनी, वगदी, कोळपेवाडी, आडगाव, निर्मळ पिंपरी, डांगेवाडी, काकडी, रास्तापूर, चांगदेव नगर, चौधरीवाडी, जळगाव, पांजणदेव, केलवळ, खडकेवाके, तळगाव दिघे, वडझरी बुद्रुक, वडझरी खुर्द, सातारा खंडोबा, पुणतांबा, उंबरी, खांडगाव, दत्तनगर, पाथरे, चितळी, रांजणगाव खुर्द, मंगळपूर, कनोली, बाबुळेवाडी, संगमनेर तालुका, कोल्हार बुद्रुक, मळेगाव हवेली, वडगाव पान, निळवंडे, गोगलगाव, सादतपूर, नांदुरखी, वारी, भगतवाडी, शिंगवे, नपावाडी, तिडीवाडी, सडे, पिंपळवाडी, अस्तगाव, मोरवाडी, गणेशनगर, गोगलगाव, मगरवस्ती, चेंडूफळ, जेवर कुंभारी, कोकमठाण, पुरणगाव, दवणगाव, बापतरा, कोल्हेवाडी, जोरवे, कुंभारवाडी, डिग्रस, कोळवाडे, चौधरीवाडी, आंभोरे, हिंगोणी, मालुंजे, जाखोरी, ओझर बुद्रुक, ओझर खुर्द, वाकडी, तर्कसवाडी, दुर्गापूर, राहुरी कारखाना, चव्हाण वस्ती, रस्तापूर, खडके, खडक वाघलगाव, खडके झालं, वडाळी, चालकवाडी, कनकापूर, धनगरवाडी, राहुरी, साकुरी,
नारळा, सुरेगाव, मिरगाव, लिंगदेव, संजीवनी कारखाना, एकरुखे, चोडकेवाडी, नाटेगाव, नारंगपूर, दिघी, सोनगाव, पिंपळस, समनापूर, राजुरी, तांदळी, खडकी, खंडाळा, सांडगाव, वीरभद्रवाडी, चणेगाव, रणखाम, पानोडी, नागापूरवाडी, चंद्रापूर, झोडेगाव, अनकाई, बाबळेश्वर, राहता, जांभूळवाडी, कासारे, गोपाळवाडी, जाधव वस्ती, शिंगवे आणि खोपेश्वर. हा झाला चौथा प्रहरा. चारही प्रहरातील गावांची नावं आपण या ठिकाणी वाचून दाखवलेली आहेत. जर एखादं गाव या ठिकाणी चुकलं असेल किंवा आलं नसेल तर त्यांनी इथं दुरुस्ती करून घ्यावी. विठाला तंबुळगोटा काय काही नावं या ठिकाणी राहिलेले आहेत. खंडोबा नगर, जांभरगाव, वैजापूर, तांबुळगोटा, गंगापूर तालुका, श्रीरामपूर 6 ते 9 मध्ये, 9 ते 12 मध्ये मुर्शदपूर, वैजापूर तालुका आणि त्यानंतर हे काय 9 ते 12 मध्ये हे काय देवरे वस्ती, रेंडाळे. तर अशा प्रकारे हे काही गावं आहेत राहिलेले आहेत. परत हा कोणता प्रहार आहे? दुसरा प्रहारामध्ये खडके वस्ती, येवला, त्याचप्रमाणे रामनगर, वैजापूर, देवरे वस्ती. त्यानंतर हे रामवाडी, जातेगाव, वैजापूर पहिला प्रहारामध्ये. विठाला विठाला भावे तुळशीदळ पाणी जोळा हात म्हणावे पतित वेळोवेळा. भगवंताचं नामचिंतन शुद्ध भावाने करावं. तो निश्चित आपल्याला तारेल, कारण तो कृपेचा सागर आहे शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे हा तव कृपेचा सागर, तुका म्हणे हा तव कृपेचा सागर, तुका म्हणे हा तव कृपेचा सागर, अगोदर ग्रामस्थ हार घालतील आणि त्यानंतर सप्ताह कमिटी त्यांचा हार होईल. मग नंतर लोकांनी यायचं आहे. ग्रामस्थ या ग्रामस्थ. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. बाकीच्यांनी थोडं थांबा. ग्रामस्थांचा हार झाल्यानंतर सप्ताह कमिटीतील बाकीच्यांनी थोडं थांबा. ग्रामस्थ पुढे या. या वर्षीचा 119वा सप्ताह चला
चला गावकरी सप्ताह कमिटी 19वा सप्ताहाची सप्ताह कमिटी चला. ग्रामपंचायत वतीने सत्कार करून घ्या. गावकरी झाले का? ग्रामपंचायत वतीने या बरं. थांबा थांबा थांबा. वरती कोणला येऊन देऊ का? ग्रामस्थान झाला का? ग्रामपंचायत घाला. ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामस्थ भक्त परिवाराच्या वतीनं सत्कार झाला का? 2 मिनिटं तुम्ही हाय असेच राहा, हाय असेच राहा, हाय असं.